शिवबा, एका पराक्रमी सूर्याचा जन्म. यवन माजले होते, देवाला खुशाल पायदळी तुडवत होते, देवळं फोडत होते, गुलामासारखे राबवत होते, दिसेल त्याला बाटवत होते. जंगली माजलेल्या लांडग्यासारखे लोकांच्या मागे यवन लागले होते आणि लोक भित्र्या सशासारखे लपून बसत होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर जुलूम वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर जुलूम नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. शिवनेरी गडावर एका सूर्याचा जन्म झाला. गडाची देवता शिवाई देवी होती, म्हणून त्या पुत्राचं नाव शिवबा असं ठेवलं. अशा रीतीनं मोठ्या थाटात बारसं झालं. सर्वत्र आनंदी आनंद झाला. जिजाबाईंना खात्रीच होती की माझ्या पोटी येणारा कोणी साधा सुद्धा नाही, तर वेगळा आहे, अवतारी आहे. नाहीतर मग मला हत्तीवर बसावं, डोंगरावर चढून किल्ले पाहावेत, सोन्याच्या सिंहासनावर बसून दानं करावीत, उंच उंच ध्वज उभारावेत, अंगावर चिलखत चढवून लढाया कराव्यात. असले डोहाळे कशाला लागले असते? रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकताना या शिवबाचं भान कसं हरपून जातं आणि प्रश्न तरी कसे नेमके विचारतो याची त्यांना आठवण झाली. वशिष्ठ ऋषींच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा संहार जेव्हा इवल्याशा राम लक्ष्मणांनी केलेला त्यानं ऐकला, तेव्हा शिवबानं विचारलं होतं, आपले देवळं पाडून टाकणाऱ्या या बादशहांना कुणीच कसं ग मारत नाही का? लोकांना असं भिवूनच राहायला आवडतं. राम माझ्या एवढाच होता ना, मग मला पण दे की तलवार, मीच या बादशहांचा राक्षसासारखा नायनाट करून टाकतो. जिजाबाईंना पुन्हा एकदा मायेनं शिवबाची आठवण झाली आणि त्यांनी झरोक्यातून बाहेर पाहिलं तर चांगलंच अंधारून आलं होतं. पण अंगणातल्या मुलांचा गलका वाढतच चालला होता. धावा, पळा, मारा, मेलो मेलो ह्या किंकाळ्यांनी खेळाला आणखीनच रंग भरला होता. जिजाबाई पुन्हा सज्जात आल्या आणि शिवबाला घरात येण्यासाठी हाका मारू लागल्या. पण राजानं कुठे ऐकू येत होतं. ते खेळात अगदी दंग होते, अटीतटीने लढाई खेळत होते. पण शुभंकरोतीची वेळ झाली होती. आज महाभारतातला कर्ण आणि अर्जुनाच्या लढाईच्या गोष्टीचा दिवस होता. सज्जातून त्या खाली उतरल्या आणि शिवबापाशी जात म्हणाल्या, चला राजे, तिन्हीसांज झाली, खेळ आवरा बघू. पण शिवबाची तलवार शत्रू पक्षातल्या सेनापतीच्या तलवारीवर आदळत होती. ढालीचा उपयोग करून शिकवलेले सगळे तलवारीचे हात ते इवलेसे शिपाई गडी बेधडक खेळत होते. जिजाबाईंना सुद्धा बघतच राहावंसं वाटलं. पण तो विचार क्षणभरच टिकला आणि त्या पुन्हा म्हणाल्या, चला राजे, राखणदारांनी मशालीसुद्धा पेटवल्या. आता अंधारात असले खेळ खेळायचे नसतात. पण पोरांना खेळाच्या नादात हे शब्द ऐकूच आले नाहीत. तशा त्या लढाईच्या रणधुमाळीत घुसल्या आणि शिवबाचा हात वरच्यावर धरीत दरडावून म्हणाल्या, आता बंद करता का बोलावू बागुल बुवाला? तसा शिवबा टुणकन उडी मारून एका मातीच्या ढिगाऱ्यावर उभा राहिला आणि तलवार अंगाभोवती गरगर फिरवत जिजाबाईंना म्हणाला, बोलाव बोलाव त्या बागुल बुवाला, त्याची सुद्धा एका क्षणात खंडोळी करून टाकतो. त्या इवल्याशा किल्ल्यावरचं ते निर्भय बालरूप जिजाबाईंनी बघितलं आणि त्या मनाशी म्हणाल्या, आई भवानी, माझं म्हणणं ऐकलंस ग, ऐकलंस तू. आता हा तुझा अर्जुन नक्कीच महाभारत घडवेल, तुला आणि मला हवं तसं.